नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। कार्तिकी एकादशी के उपलक्ष्य में वारकरी संप्रदाय आमने लोनार परिसर द्वारा हर वर्ष की तरह इस वर्ष भी श्री क्षेत्र आमने से श्री क्षेत्र आनंदी भगवान की पद यात्रा पालकी सोहरा के भक्तों को बापगांव स्थित DY फाउंडेशन के मध्यवर्ती कार्यालय पर संस्थापक अध्यक्ष कांग्रेस कमेटी ठाणे जिला ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरगे जी के नेतृत्व में भव्य स्वागत किया गया। तो वहीं महिलाओं को उपहार के रूप में 2000 साड़ियाँ और 2500 उपकरणे व कोल्ड ड्रिंक्स और नाश्ता दिया गया। तो वहीं युवा नेता वीरेंद्र दयानंद चोरगे, फाउंडेशन के महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष प्रियंका दयानंद चोरगे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष योगेश पाटिल व सभी पदाधिकारी कार्यकर्ताओं ने विशेष मेहनत किए। आइए देखते हैं उपस्थित मान्यवरों ने क्या कहा इस पदयात्रा पालकी सोहळा को लेकर। आज आमने लोणार परिसरातील वारकरी मंडळांनी आमने लोणार ते श्री क्षेत्र देवाचे आनंदी या ठिकाणी पालखी निघत आहे। मी सर्व वारकऱ्यांना या पालखी सोहळा निमित्ताने भरपूर शुभेच्छा देतो। तमाम भाविकांना साड्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। भरपूर साड्या आहेत, फक्त काही गेले मागचे 17 वर्षे झाली आमचे या विभागाचे मार्गदर्शक हरिभक्त पारायण कीर्तनकार जनार्दन महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाने आणि या विभागातील सर्व वारकरी या दिंडीपायीमध्ये जे सहभागी होत असतात, मला खरोखर आनंद वाटतो की या दिंडीमध्ये जाणारे जे काही भाविक असतील त्या भाविकांना मला वाटतं जिथपासून या ठिकाणी ही दिंडी यात्रा निघतो तिथपासून आमच्या DY फाउंडेशनच्या माध्यमातून या बापगाव नाक्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारे आम्ही त्यांची सेवा करत असतो आणि सेवा करत असताना आम्हाला खरोखर खूप प्रसन्नता वाटतो की आदरणीय आमचे माझे वडील स्वर्गीय हरिभक्त पारायण मोतीराम चोरगे साहेब यांचं वारसा म्हणून मला या ठिकाणी जी सेवा करायची संधी मिळत आहे, त्यामुळे खरोखर मी देवाचे आभारी आहे आणि माझ्या आणि माझ्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आणि माझे सुपुत्र वीरेंद्र दयानंद चोरगे सुद्धा या ठिकाणी भाविकांची सातत्याने नेहमी सेवा करत असतात। या ठिकाणी जर काही गरज असल्यास आम्ही त्या ठिकाणी आम्ही सातत्याने मदत करत असतो आणि खरोखर जनार्दन महाराज यांचा आमच्या परिवारामध्ये खूप अत्यंत प्रेम आहे। या विभागातील सर्वच वारकरी समाजाचे आमच्या परिवारात खूप प्रेम आहे। मी कधी पक्षपात केला नाही, पण या विभागातील सर्वच पक्षातील नेत्यांचा आमच्या या परिवारावर खूप अत्यंत प्रेम आहे। खरं तर हा आमने आणि लोणार परिसर जो आहे हा खऱ्या अर्थाने माझा कुटुंब आहे आणि मी त्या कुटुंबाचा एक भाग आहे। सर्व परिवाराला आणि सर्व माझ्या भाविक भक्तांना माझ्या ज्ञानेश्वराच्या माऊलीला एवढंच सांगण्यात आलं की जसे तुम्ही या दिंडीपायीतील भाविकांना घेऊन जात आहेत तसं सुखरूप यांनी स्वगृहीत करावी हीच तुम्हाला माझ्याकडनं शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवितो। जय हिंद आणि हरिभक्त पारायण सन्मान्य सर्व हरिभक्त पारायणाच्या माऊलींना शुभेच्छा देऊन माझे संपवितो। जय हिंद जय। आज आमने लोणार परिसरातून श्री क्षेत्र देवाचे आनंदी या ठिकाणी पदयात्री पालखी सोहळा गेलेला आहे आणि याच विभागाचे आणि आपल्या विभागाचे एक लाडके नेतृत्व आणि महाराष्ट्रातील लोकप्रिय ख्यातनाम कीर्तनकार देवराजी महाराज केने आज या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचं स्वागत DY फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्रीमान दयानंद चोरगे साहेब या ठिकाणी करत आहेत। महाराजांना विनंती या स्वागताचा आपण उपकरणाला देऊन त्याचं स्वागत करूया। आपण ज्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करत आहात, सेवा करत आहात, सेवेला देखील आमच्या शुभेच्छा। एक पहाडी आवाजातील भाषा आणि यांच्या मुखातून आज एक जबरदस्त सेवा देखील त्यांच्या कार्यातून घडत आहे। महाराजांना विनंती, DY फाउंडेशनचे कार्य निस्वार्थपणे अविरत गेली 15 ते 20 वर्षापासून या विभागामध्ये चालू आहे। साहेबांची 3री पिढी आज काम करत आहे। या वारीला आणि DY फाउंडेशनच्या कामाला की तुम्ही शुभेच्छा द्याव्या। वारकरी संप्रदाय आमने लोणार परिसरातून निघालेल्या पालखी सोहळ्याचं जय्यत स्वागत DY फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी केलं गेलेलं आहे आणि ही सेवेची परंपरा त्यांची काही नवीन नाही आहे। परम आदरणीय वैकुंठवासी हरिभक्ती परायण मोतीराम बाबा चोरगे यांनी त्यांच्या परिवाराला वारसा हक्कानं दिलेलं हे दान आहे आणि ती परंपरा परम आदरणीय श्री
दयानंदजी चोरगे साहेब असतील आणि तोच वारसा पुढे वीरेंद्रजी चोरगे हेही चालवत आहेत। तेव्हा अगदी त्यांचं घर हे घर नसून सर्वसामान्यांचं प्रश्न समस्या निराकरण करण्याचं कार्यालय आहे। कारण त्या ठिकाणी आजही कुठलीही समस्या असू दे, जीवनातल्या ज्या पंचखोल्या मानलेल्या आहेत त्या पंचखोल्यातल्या कुठलीही समस्या असू द्या, त्यांच्या घरात त्या सेवेचं निराकरण केलेलं जातं। कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही पक्षाचा असो, कुठल्याही संप्रदायाचा असू दे, तर ते न पाहता फक्त धर्म कार्य सेवा कार्य तुका म्हणे करा सेवा आले जीवावरी तरी, तुकाराम महाराज म्हणतात। आणि ही परंपरा त्यांनी राखलेली आहे। मी माझ्या परिवाराच्या वतीने आणि वारकरी संप्रदाय आणि रामकृष्ण हरी गोशालेच्या वतीनं नक्की त्यांना शुभेच्छा देतो। श्रद्धा मेधा यश प्रज्ञा विद्या बुद्धी श्रियंबलम आयुष्य तेज आरोग्यम देहिमाम हव्यवाहनम। नक्कीच त्यांनी त्यांचा संकल्प, त्यांनी जोही सेवेचा संकल्प घेतलेला आहे तो संकल्प परमात्मा त्यांचा पूर्ण करो। ज्ञानेश्वर माऊली त्यांना यशाच्या शिखरावर विराजमान करो, ही माझी माऊलींचरणी, ज्ञानोबरायांच्या चरणी आणि पांडुरंगराया चरणी विनम्र प्रार्थना। जय श्री राम। इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। धन्यवाद।